अव्यय वाक्यात उपयोग करताना ज्या शब्दांच्या रूपात कोणताही बदल होत नाही त्यांना अव्यय म्हणतात। हे शब्द वाक्यात जसेच्या तसे राहतात म्हणून त्यांना अव्यय असे म्हणतात। अव्ययांचे 4 मुख्य प्रकार आहेत। क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय। कालवाचक क्रियाविशेषण अव्यय, जी अव्यये क्रिया घडण्याची वेळ दर्शवितात त्यांना कालवाचक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात। क्रियापदाला केव्हा हा प्रश्न विचारल्यास जे उत्तर मिळते ते कालवाचक क्रियाविशेषण अव्यय असते। या क्रियाविशेषण अव्ययाची उदाहरणे पाहूयात। आज, आता, उद्या कालदर्शक अव्यय। सदा, सर्वदा, सतत, नेहमी, नित्य सातत्यदर्शक अव्यय। पुन्हा पुन्हा, दररोज, क्षणोक्षणी, वारंवार आवृत्तीदर्शक अव्यय। स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय, जे अव्यय वाक्यातील क्रिया घडण्याचे स्थळ ठिकाण दर्शविते त्याला स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणतात। या क्रियाविशेषण अव्ययाची उदाहरणे पाहूयात। स्थितीदर्शक अव्यय, उदाहरणार्थ येथे, तेथे, वर, खाली, अलीकडे, पलीकडे, मागे, पुढे इत्यादी। गतिदर्शक अव्यय, उदाहरणार्थ दूर, पुढून, मागून, इकडून, तिकडून, वरून, खालून इत्यादी। रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय, वाक्यातील क्रिया कशी घडते हे दाखवणाऱ्या शब्दाला रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणतात। उदाहरणार्थ हळूहळू, सावकाश, उभ्याने, पटपट, खरोखर, फुकट, उगीच, मुद्दाम, व्यर्थ इत्यादी। परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय, जे अव्यय क्रियेचे परिमाण दर्शवते किंवा क्रिया किती वेळा घडली हे दर्शवते त्याला परिमाणवाचक किंवा संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणतात। उदाहरणार्थ थोडा, अगदी, भरपूर, मोजके, पूर्ण, अतिशय इत्यादी। खालील वाक्यातील क्रियाविशेषण अव्ययांचा प्रकार ओळखा। यंदा अधिक श्रावण मास आहे। कालवाचक क्रियाविशेषण अव्यय, जंगलात भरपूर प्राणी आहेत। परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय, येथे सभोवार गर्द हिरवी झाडी पसरली होती। स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय, रमेश जलद गतीने चालतो। रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय,